कुछ गेंदबाज है जिनकी बॉलिंग माध्यम से वो गेंदबाज जाने जाते, तो कुछ इसी प्रकार विजय गाड़ेकर अगली गेंद लेकर। यहां पर देखिए ये क्या शॉट खेला है, ये अद्भुत है, ये इनक्रेडिबल है, ये अविश्वसनीय है। क्या कहना चाहेंगे? पड़ला शॉट, झोपला शॉट, लोला शॉट, क्या कहेंगे इस शॉट को? मैं तो बस यही कहूंगा, क्या करते हो, कैसे करते हो, जो भी करते हो कमाल करते हुए। फॉलिंग स्वीप यहाँ पर दिखे तो एक अच्छा शॉट यहाँ पर करते हुए, बिल्कुल ये फ्लाइट वाला छक्का स्क्वेअर लेग में। तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी ब्लॉगर अनिकेत पाटोळे, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर दुपारचे वाजले 3 आणि आपण आता चाललो आहे नाईट मॅचेस खेळण्यासाठी। याचा नाईट मॅचेसचा फायदा एवढा भारी होती की दिवसभर उन्हात खेळायचा ताप वाचते, फक्त प्रवास तेवढा उन्हात करायला लागतोय, त्यामुळं तेवढा ॲडजस्ट करायला लागते। आणि सगळ्यात मोठी टुर्नामेंट खेळायला चालू आहे आपण पश्चिम महाराष्ट्रातले दत्ता शेठ यांची टुर्नामेंट आहे ते, आणि आपली टीम आहे हमराज मृत्युंजय। चांगल्या टीममधूनच खेळायला भेटायला लागले आणि मॅक्स राजा आपल्यासोबत येणार आहे टुर्नामेंट बघण्यासाठी, आणि इथून दोघं सोबतच जाणार आहे। आता तो येतच आहे, आला की त्याच्या गाडीवरून निघायचं आहे, तर चला जाऊया। Okay, let's go. तर आता मैदानावरती आलेलो आहे आणि ह्यो राजा चष्मा विस्मा घालून भंडारा लावून आला आहे, आणि हे ग्राउंड आहे। आता मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं जाचीला, आणि सेम काहीच फरक नाही, सेम नियोजन आहे। इथं कॅमेरा असणार आहे, LED लाईट ते सगळं सेम टू सेम। पाया पड म्हण लागला आहे, पाया पडलंच बाई लक्ष्मी आपली। अरे चला आता भारी वाटा लागले, फक्त गावाची टीम वेगळी होती, आता नाही तालुका हाफ होता मागच्या वेळी, आता आपण खेळणार आहे ओपन हाफ, त्यामुळं मजा येणार आहे, फिलिंग ढगात। आणि पहिला सामना सोलापूर विरुद्ध सोलापूरच आहे, ओपन असल्यामुळं प्रॅक्टिस करायला लागले टीमा, आणि आपले पुणे विरुद्ध पुणेच आहे, त्यामुळं मजा येणार आहे खेळायला। सेम नियोजन, कायम स्टेज त्यांचं इथंच असते, आणि ही विकेट पोरं प्रॅक्टिस करायला लागलेत आणि मजा येणार खेळायला। आणि आमच्या आधी काय उत्स्फूर्ता राजेच जॅकेट करायचे, आणि सुरेश कांबळे पण आला आहे हमराजमधून। आम्ही दोघं एकत्र घेणार आहे, पण थोडंसं त्याला काम होतं, त्यामुळं आम्ही दोघं अलग आलो आणि ती दोघं अलग आलो। गडी आजच्या पेत बसला आहे आणि आतनं फोन करतोय आम्हाला कुठं आला आहे म्हणून। आमचे मित्र फिल्डिंग करायला लागलेत, आता जाऊन किट दाखवतो, आता किट घालून बसायचं। तर आता किट करून तयार आहे, आमचं किट हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स सगळी टीम आले, किट करायला लागलेत। आणि पहिला टॉस जिंकून पहिला बॅटिंग घेतलेली आहे। त्या 6 ओव्हरचा सामना आहे, 6 ओव्हरला 90+ धावा करणं गरजेचं आहे, पहिला अनुभव कुणालाच नाही, त्यामुळं चांगलंच खेळणार आहेत सगळे। आणि बॅटिंग ऑर्डर कशी असेल हे ऋषी सरच ठरवते, जे जा म्हणाल त्यांनीच उठून जातात, आपल्यासारखं नसते की उठून कोण बी पाळा, त्यामुळे डिसिप्लिन राखणं गरजेचं आहे। तर चला मैदानात जाऊ। नजदीक एक भोसले नाम का गांव है, वहां से बिलोंग करता है विजय गाड़ेकर, तो बॉलिंग मार्क पर फिलहाल। और इस बार डाउन द ग्राउंड, ये देखिए शानदार सिक्सर है, ये सीधी बैट, नो बकवास, इरादा बनाया पक्का और जड़ दिया यहाँ पर एक खूबसूरत शानदार लंबा चौड़ा छक्का। यार देखिए जिस तरह से गेंदबाजी में विजय गाड़ेकर इस बार देखिए साइड में एक्शन जिस तरह से गेंदबाजी करने के लिए आए, उसके बाद में अनिकेत के सामने बिल्कुल स्लॉट में दे बैठे हैं और 6 के साथ में स्वागत किया है। पुणे के कहते हैं ना कि पुणे नगरी के दहशत डॉन का स्वागत इस मैच 6 के साथ में। और बिल्कुल उनकी बॉलिंग एक्शन, सलीम भाई उनकी जो बॉलिंग एक्शन है ना, ऐसी बॉलिंग एक्शन। तर आत्ताच मॅच झालेले आहे, आणि पहिला आम्ही बॅटिंग करत स्कोअर तब्बल आम्ही 95 केला होता, 96चं टार्गेट होतं। आणि आमचे सपोर्टर टीम मेंबर सपोर्टर भारी वाटायला, कारण बॅटिंगला चान्स दिला, बॅटिंग केली व्यवस्थित, चांगली बॅटिंग झाली, आणि अपोजिट संघाला आम्ही 50वरती थांबवलं, 48 धावांनी मॅच जिंकल्या। म्हणजे आता गणित काळाना किती वर थांबवले, पण थांबवलं, 48 धावांनी सामना जिंकला आहे। आणि नाईटचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसं आहे, टीम सगळी निवांत बसलेत, सगळी रिलॅक्स आहे। नाईटचा व्ह्यू बघा, या लाईटा चालू केलेत, सगळं पब्लिक खचाखच भरले। जवळ जाऊन दाखवतो, पुण्याची मॅच चालू आहे, पुणे विरुद्ध सोलापूर। जय बनकरच्या विकेट नंतर विकेट चव्हाण आणि विवेक चव्हाणच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर
पुणेवर सोलापूर चालू आहे. आमची सगळी टीम बसली आहे आणि सगळी यंग प्लेअर आहेत आमच्यात पण. काय काय जरा जास्त यायचे आहेत. भारी वाटाले, जरा कॉन्फिडन्स चांगला बेटर वाटाले. आता या दोघात जो जिंकल त्याच्यासोबत पुढचा सामना असणार आहे, त्यामुळे रेस्ट घेत निवांत थांबले. तर आता सगळी गप्पा मारतच बसले. मैदानातली मॅच झाल्यानंतर जो जिंकल त्याच्यासोबत पुढचा सामना असणार आहे, त्यामुळे मॅच एन्जॉय करतो. माया डॉन तर आता पुणे हमराज मृत्युंजय पुणे विरुद्ध हरळवाडी स्पोर्ट सोलापूर यांच्यासोबत दुसऱ्या राऊंडचा मॅच आहे आणि जो जिंकल तो डायरेक्ट क्वार्टर फायनल खेळेल. हरल त्याला एक संधी आहे आणि टॉससाठी गेलेले आहे दुर्जी सर आणि टॉसचा निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं अपोजिट संघाचे पहिला बॅटिंग आहे, त्यामुळं 5 ओव्हरचा सामना असल्यामुळं कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे चेस निवांत होते. तर क्रिकेट काय होईल बघूया. आता सगळी तोंडात बघायला लागले, लाज वाटायला लागले, पण प्लस म्हणजे बॅटिंग झाल्या त्यामुळे काय वाटत नाही. जर इथं जर खालीवर झालं तर लाज वाटली असती मोबाईल काढायला. आता खुश आहे, चांगलं वाटायला लागले. तर चला बघूया मैदानात काय होतंय. खेळ पाहण्यासाठी मात्र नक्कीच गर्दी केली जाते. तर आपण सुद्धा आज आवर्जून इथे उपस्थित शॉट रे सर्वप्रथम तर आभारी आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्याला व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करतोय. खूप खूप धन्यवाद सूर्यकांत. तर आताच आमची मॅच झाली आणि पहिला आम्ही बॉलिंग करत अपोजिट संघाला 5 ओव्हरमध्ये फक्त 40 ओव्हर थांबवलेलं 41चं आव्हान होतं आणि 41 धावा आम्ही 3 ओव्हरमध्ये संपवून टाकले. बॉलरांनी 1 नंबर बॉलिंग केली आणि क्वार्टर फायनलला एंट्री केलेली आहे. आता मैदानात चाललेले सामना आता वर आहे. सगळं हे पोरं सगळी मॅच बघायला आहेत. भारी प्लेअर आहेत, सगळे वळीनं थांबले आहेत आणि आता आम्ही या गाडीतून चालू आहे जेवण करायला. आता भूक लागली आहे, जाऊन जेवणार, क्वार्टर फायनलची मॅच बघत बसणार आणि ललित चौधरी अथर्वकड गाडीमध्ये आहेत. तर आम्ही सगळे चाललो जेवायला. तर हे हॉटेल आहे उदयराज डायनिंग हॉल. इथं आता आम्ही जेवण करणार. सगळ्या प्लेयरांनी जेवणाची सोय केली, इथं जेवणार आणि मग ग्राउंडवर जाणार आहे. तर आत्ताच जेवण झालेलं आहे आणि जेवण भारी होतं, पोट भरून खाल्लं, सगळ्यांच खाल्लं. आम्ही काही व्हेजिटेरियन आहे, व्हेजच खाल्लं आणि आता इथून ग्राउंडवरती जाणार आहे आणि मजा मस्ती करत लय भारी लागले. कारण पोरं एवढी चांगली ती स्वभावाला सांभाळून घ्यायला लागलेत, मिळून मिसळून हसी मजाक चालू आहे. असं वाटतं ना की पहिल्यांदाच टीममध्ये येऊन खेळायला लागले. असं वाटतं जुने मित्र आहेत, घराजवळचेच आहेत, कंटिन्यू टीममध्ये घेते असं वाटायला लागलं. तर आता जेवण करून मैदानावरती आलेलो आहे आणि आम्हाला आमचा दोस्त गाठ पडला आहे सुनील. मॅच बघायला इरळीवरून इथंपर्यंत आला आहे एवढ्याला आणि मैदानात चालू असलेला सामना हरळवाडी विरुद्ध पुणे असा चालू आहे. संविधान ग्रुप पुणे ह्यांच्यासोबत जो जिंकल त्याच्यासोबत क्वार्टर फायनल आम्ही खेळणार आहे आणि तीच मॅच बघत बसते. कोण कसा घेतोय काय होते बघत बसते. तर स्पर्धेचं नियोजन सगळं दत्ता शेठ चव्हाण यांनी केलेलं आहे आणि बाहेर नियोजन केले. लाईट बीट सगळ्या पांढऱ्या आहेत, पिवळ्या लाईट नाहीत, त्यामुळे त्रास होईल भानगड नाही, पांढऱ्या लाईट पडते ते. आणि तुला कसं वाटेल राजा? 1 नंबर शेवट नियोजन कडक भारी, नियोजन भारी केलं आहे आणि असं काय नाही की बाबा हे करले काय तर बोलायला लागले, पण खरंच तीच बोलायला लागले. नियोजन खरंच लय भारी केले, त्यामुळं खरंच तेवढा आभार कमीच आहे आणि आम्हाला चान्स खेळायला मिळाला, त्यांच्यामुळे मिळाला. एवढी चांगली टुर्नामेंट खेळायला मिळायला लागले. आता ही मॅच बघत बसायची आणि याच्या जो कोण जिंकल त्याच्यासोबत खेळायचं. तर आता क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आजच्या दिवसातला पुणे विरुद्ध पुणे असं लागणार आहे. लास्टला एवढी मजा आहे की 6 बॉल 12 मागच्या प्री क्वार्टर मॅचला पुणेला हरवलेला, पण आता ते हरळवाडीला हरवून पुणे आणि क्वार्टर फायनल आले. आता पुणे विरुद्ध हमराज पुणे विरुद्ध संविधान डॉन 11 पुणे असा सामना क्वार्टर फायनल लागणार आहे. हे आमचे मित्र ललित चौधरी इन ॲक्शन असणार आहेत मैदानात. फिरकीचा गोलंद जादूगर इकडे बघ, ललित चौधरी किती खुश. तर आता टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून संविधान ग्रुप पुणे यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. 5 ओव्हरचा सामना, 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 75 ते 80 स्कोअर लावण्याचा प्रयत्न करीन, तर प्लसमध्ये राहणार. अपोजिशन पण चांगला आहे, आपला बी चांगला आहे, त्यामुळे फाईट ही चांगलीच होणार आहे. आमचं प्लेअर सगळं थोडंसं प्रेशर असणार, कारण दुसरं मुवमेंट आहे, त्यांनी कंटिन्यू मॅच खेळायला लागले आहेत, त्यांची बॉडी गरम आहे. आपल्यातली 3 मॅच बसून रेस्ट घेतल्या, त्यामुळे जीवन बिवून सगळे आईस आहेत, त्यांनी बिना जेवता खेळायला लागलेत. आपल्या जीवन बिवून सगळे लट्ट झाले, त्यामुळे जरा धाकधुकीचं वातावरण आहे. तर बघूया काय होते मॅच. संघाला 50,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक, उत्तेजनार्थ बक्षीस. शॉट रे वासिक शाहीद शेखच्या बॅट स्ट्रेट डाऊन द
तर आत्ताच मॅच झालेली आहे आणि रिझल्ट असा आला की पहिला आम्ही बॅटिंग करत फक्त आम्ही 79 धावा केल्या होत्या 6 ओव्हरला. पण मॅच असं फसल्या वाटायला की पहिल्या ओव्हरला फक्त आमच्या 2 धावा, दुसऱ्या ओव्हरला 13 धावा, अशा 2 ओव्हर 15. तिथून जी मॅच आमच्या हातात आली आणि डायरेक्ट आम्ही 79 करून मॅचवर थांबलो आणि अपोजिट संघाला 43 धावांवरती थांबवण्यात आम्हाला यश आलं आणि एंट्री आम्ही सेमीफायनलमध्ये केलेली आहे. आता राजा इथं उभारला आहे. आता इथून आम्ही आवरून आता घरी निघणार आहे. पण भारी वाटले एवढी मोठी टुर्नामेंट पहिल्यांदा आपल्याला चान्स दिला आणि टीम आपली सेमीफायनलला गेली आणि आपण तो परफॉर्मन्स करून दावला. फिलिंग ढाकात. तो आमचा बेस्ट बॉलर ब्लॉग आहे आणि आता भारी वाटायला लागले. आता सगळ्यांना आता ब्लॉग बनवा काय वाटत नाही, जरा लाज वाटते पण आता घालवली पाहिजेच. आता आपल्याकडे आता बेस्ट बॉलर आहे. लास्ट मोमेंटला गड्यान 3 विकेट घेतली आहेत आणि आपण जरा मुलाखत घेऊया. महेशदा कसं वाटलं तुम्हाला ओव्हर करताना, बॉलिंग करताना? 36 रन होते म्हणून मी टाकली वर. बाकी प्रेशर तुम्हाला काय असं 36 रन डिपेंड करायचं थोडंसं प्रेशर होतं पण चांगलीच बॉलिंग केली आणि सेमीला एंट्री आम्ही केलेली. आता इथून आवरून सगळी आम्ही निघणार आहे. आता तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि आत्ता यायला वाजले 4 आणि पूर्ण आता पहाटच झाले. 2 तासांनी पहाटच होईल. याला वेळ झाला पण अजून असं वाटायला लागले की आम्ही एकत्रच आहे. हसी मजाक कॉमेडी एवढी झाली की असं वाटलं पण नाही की नंतर आत्ता येऊन त्यांच्या टीममध्ये येऊन खेळायला लागले, बाहेर न येऊन खेळाले. असं वाटत होतं पहिलंच की हे घरचीच टीम आहे आणि आमच्या टीममध्ये वैयक्तिक आमचे आमच्या म्हणजे जिथं आम्ही खेळतो आहे कवटेची टीममध्ये बी एवढं कॉम्बिनेशन हसी मजाक कधी झालं नाही तेवढं त्या टीममध्ये एका दिवसातच एवढी मजा झाली, सगळ्यांबरोबर ओळख झाली. आणि पंजाबचे 2 जण आणलेले बाबा एवढे बडबड करायचे. एक होतं नुसतं बडबड गप बसतच नव्हतं आणि त्याला वातावरण सूट होत नव्हतं, चेहरा सगळा लाल झाला. त्यामुळं त्याची बी चेष्टा सगळी करायची, भारी वाटलं. आणि आता पाऊस तिकडं पाऊस अजिबात पडला नव्हता म्हणून बरं खेळायला भेटलं. इकडं पाऊस पडला आहे तुम्ही बघू शकताय, सगळं पाक ओलं झाले. इथं आता जाऊन निवांत झोपायचं. आता काही सकाळी प्रॅक्टिसला जायला येणारच नाही त्यामुळं जेव्हा जाग येईल तेव्हाच उठायचं. तर आजच्या व्लॉगचा करूया इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.